भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक राजकुमार यादव, केवलादेवी यादव, महेंद्र सौडारी आणि वर्षा पाटील या सर्वच माजी नगरसेवकांनी जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला आणि महाराष्ट्र प्रवक्ते आनंद परांजपे यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादी अजित पवार पक्षामध्ये प्रवेश. भारतीय जनता पक्षात योग्य तो मानसन्मान न मिळाल्यानं आणि आमचं तिकीट भाजप आमदारानं विकल्याचा देखील आरोप यावेळेला भाजपामधून राष्ट्रवादी पक्षात आलेल्या कार्यकर्त्यांनी केला. आणखीनही महत्त्वपूर्ण पक्षप्रवेश काही वेळात पार पडणार असल्याची माहिती नजीब मुल्ला यांनी दिली आहे. इतर ज्या काही ठिकाणी अजून तिकीट वाटप आहेत, काही लोक संपर्कात आहेत. काही लोक अजून संपर्कात आहे. बहुतेक 2 वाजेपर्यंत तुम्हाला अजून चित्र क्लिअर होईल की बरेचशा ठिकाणी आपले जे मित्रमंडळी माझी होती 25 वर्ष म्हणजे 20 वर्ष सभागृहात कामकाज करत असताना पक्षाच्या पलीकडे जाऊन एक नाता डेव्हलप झाला होता आणि नाता जे तयार झाला होता त्या नात्याने म्हणजे 2009ला म्हणजे आमची केवलादेवी मॅडम पहिल्यांदा निवडून आले होते 7ला निवडून आले होते आणि तेव्हापासून आमचे जे ज्येष्ठ नेते होते तेव्हा समाजवादी पार्टी म्हणजे रामनयन यादव साहेब म्हणजे इंदिरानगर म्हणजे ते होते त्या काळात. त्यांनी खूप मला साथ दिली होती. एका माझ्या निवडणुकीत त्यांनी मला मतदान पण केलं होतं. तेव्हापासून राजकुमार माझा एक लहान भावासारखा होता. म्हणजे राजकुमार नगरसेवक असो का नसो त्यांनी हक्काने कधी पण माझा हाक मारली आहे, मी त्याच्या सोबत उभा राहिलो. आज जे अन्याय त्यांचा झाल्यावर त्यांनी मला संपर्क साधला. त्यांनी 15 दिवस आधी पण संपर्कात होता माझ्या. तर असं आहे की निवडून येणारा माणूस एक कार्यकर्ता आहे. आज वडील नाहीये, आज कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावर आहे. त्याचसोबत आमच्या महेंद्र भाऊ आहेत. एक महेंद्र भाऊ आधीपासून तिथे कार्यरत आहेत. चांगला कार्य त्यांचं तिथे आहे. त्यांना पण तिथे त्यांच्या पक्षातून नाकारण्यात आलं. म्हणून आज आम्ही असं केलं की आधीच आम्ही सांगितलं होतं ही निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. आज आमची माजी नगरसेविका वर्षा पाटील मॅडम आहेत. ते पण माझ्याबरोबर सभागृहात कामकाज केलेलं आहे 2012ला जेव्हा मी एक मताने महापौरला पडलो होतो. तर असं गाजून बाजून आम्ही सभागृहात एकमेकांना काम केलं.